2007 T20 वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली। तसेच 2011चा ओडीआय वर्ल्ड कप हा चर्चेचा विषय झाला, कारण ओडीआय 2011च्या वर्ल्ड कपचे पूर्ण श्रेय महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा छक्का घेऊन गेला, असं आपल्या सर्वांसोबत गंभीरला सुद्धा वाटते। कारण दोन्ही वर्ल्ड कपमध्ये आपण रन रेटचा जर विचार केला तर पठ्ठ्याने वर्ल्ड कप जिंकण्यासाठी काय एफर्ट घेतले हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे। 2 वर्ल्ड कपचा तो महत्त्वाचा हिस्सा राहिला। तसेच आपल्या कॅप्टन्सीने 2 IPL ट्रॉफी आणि मेंटर असताना 1 IPL ट्रॉफी त्याने खेचून आणली। त्याच्या क्रिकेटचा अनुभव पाहता त्याला भारतीय संघाचा BCCIने हेड कोच बनवले आणि देशातील असंख्य क्रिकेट प्रेमींनी त्याला पसंती दर्शवली। नो डाऊट तो प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना आपल्या नावावर करण्यासाठी मेहनतीसोबतच रणनीती सुद्धा आखेल। तसेच त्याचा स्ट्रेट स्वभाव असल्याने क्रिकेट सोबत BCCIच्या क्रूमध्ये सुद्धा दडपणाचं काही अंशतः का होईना वातावरण निर्माण झालं असेलच, कारण हा माणूस कोणाच्या बापाचं ऐकणारा नाही आहे। क्रिकेटच्या दुनियेत राजनीती चालते असं खुद्द वीरेंद्र सेहवाग सारखा क्रिकेटपटू बोलतो म्हटल्यावर त्यामध्ये तथ्य असणारच। असं म्हटल्यावर किंवा असं काही ऐकल्यावर माझी नजर जय शहा सारख्या लोकांकडे जाते, कारण या लोकांना झोपेतून सुद्धा एखाद्या वेळी जाग येत असेल। कारण गौतमला खुर्चीवर बसवले तर खरी, पण हा आपले मत आपले विचार धाब्यावर टाकणारा माणूस आहे। आणि अशा स्ट्रेट स्वभावाच्या माणसाची BCCIला भारतीय क्रिकेट संघाला हेड कोच म्हणून गरज होती। यामध्ये मला नाही वाटत कोणाचं इंडियातील भारतातील माणसाचं दुमत असेल।